लोणाळा ते वरवट मार्गावरील झाडांचा अडथळा. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे वाहनधारक संकटात. संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा ते वरवट रोडवर विविध ठिकाणी उन्मळून पडलेली झाडे मेन रोडवर अडथळा निर्माण करत आहेत. या झाडांमुळे रस्ता अर्धवट अडवला गेला असून ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी पीडब्ल्यूडी, बांधकाम विभाग, जळगाव जामोद यांच्या नावाचे बोर्ड लावून केवळ आपली जबाबदारी संपल्याचे दाखवले गेले आहे. परंतु प्रत्यक्षात या विभागाचे अधिकारी अद्याप झोपेतच असल्याचे चित्र आहे. विशेषतः रात्रीच्या वेळेस लाईट कमी असलेल्या वाहनांना या झाडांचा अंदाज न आल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. ही स्थिती गंभीर असून भविष्यात एखाद्या वाहनधारकाचा जीव गेला तर त्याची थेट जबाबदारी बांधकाम विभागावर राहील, हे नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे संग्रामपूर तालुकाध्यक्ष श्री. देवराव सोळंके तसेच एक खबर विकास क्योर चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी निवेदन देऊन या झाडांची विल्हेवाट लावण्याची मागणी केली आहे. मात्र यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी नेमके झोपेचे सोंग घेत आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जर वेळेवर झाडे हटवण्यात आली नाहीत तर नागरिकांना लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यावाचून पर्याय उरणार नाही. अपघात घडण्याआधी प्रशासन जागे व्हावे, हीच अपेक्षा. सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मी भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुका अध्यक्ष संग्रामपूर, राहणार वरवट बकाल देवराव सोळंके. या सोनाळा ते बावनबी रोडवर बरेचसे झाडं वारा उदाहरणाने पडलेली आहेत. या प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे. बांधकाम विभागाचे अधिकारी दुखूनसुद्धा पाहत नाहीत. हे काय झोपा काढलेले आहे त्यांनी. आणि रात्री बेरात्री सर्व वाहन येतात. एखाद्याचा अपघात झाला किंवा नुकसान झालं तर याचा जबाबदार कोण राहणार. बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी या रोडवरचे झाडे बाजूने घेऊन हा रस्ता लवकर मोकळा करावा. कारण की या रस्त्यामुळे अपघात होऊ शकते, कोणाची जीवहानी होऊ शकते. मी महादेव वजने, जिल्हा प्रतिनिधी, विशेष प्रतिनिधी बुलढाणा, एक खबर विकास क्योर. मी बुलढाणा बावनबीर ते वरवट बका रस्त्याने येत असताना फार मोठे एक झाडं या रस्त्याने पडलेले आहेत आणि वाहनधारकांना धोक्याचे झालेले आहे. कृपया सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेऊन तात्काळ या रोडवरील हे पडलेले झाडे बाजूला करून रस्ता मोकळा करावा, ही नम्र विनंती.